साहेब 3 दिवसापूर्वी असं एक वातावरण तयार झालं की यामध्ये परदेशामधून येणारे जे आमचे पाहुणे आहेत किंवा जे आमचे मराठीकर आहेत त्यांच्यासाठी जो आपण निधी देतो तो आपण कशासाठी देतो याचं एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं। मी स्वतः ज्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं त्यांच्याबरोबर दिवसातनं अर्धा तास बोललो। मी त्यांना सांगितलं की मी जेव्हा परदेशामध्ये जातो, आमचे सहकारी जेव्हा परदेशामध्ये जातात तेव्हा तिथली आपली मराठी माणसं नाशिक बाजानं ढोल ताशाच्या गजरामध्ये आपलं स्वागत करतात। आपल्याला जर हॉटेल मिळालं नाही तर आपल्या घरामध्ये मराठी माणूस म्हणून आपल्याला राहायला नेतात। आपण सगळेच पैसे काय त्यांचे देत नाही, पण आलेल्या मराठी माणसाचा सन्मान करणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे। कारण आज माझे आलेले सगळे परदेशातले सहकारी हे कुठचाही निधी न घेता मराठीचं संवर्धन परदेशामध्ये करतायत। आज 17 बृहन मंडळ महाराष्ट्राची परदेशामध्ये होती। आम्ही साहेब 15 दिवसामध्ये एक मिशन राबवलं आणि आज मला सांगताना आनंद होतोय की आजच्या दिवशी या 17 8 बृहन मराठी मंडळाची भर पडलेली आहे। आता आपण 25 राज्यामध्ये देशामध्ये पोहोचलेलो आहोत आणि ते देखील सहकारी या ठिकाणी आलेले आहेत। आणि म्हणून हे एवढ्यासाठीच मी सांगितलं की याच्यातला अजून एक भावनिक किस्सा सांगतो की ठीक आहे, काही लोक आमच्या विभागाकडनं हे पैसे घेतात, परंतु साहेब काल 5 लोक अशी मला भेटायला आली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला पत्रकार परिषद घ्यायची आहे आणि पत्रकार परिषद घेऊन हेच सांगायचं आहे की मागच्या वर्षी जे आम्हाला पैसे मिळाले ते देखील मराठी माणसाच्या आणि मराठी मुलांच्या उद्धारासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये ठेवून गेलो, आम्ही ते पैसे स्वतःहून आमच्याकडे घेऊन गेलो नाही। अशी देखील परदेशातली मंडळी आज आपल्या इकडे आलेली आहेत। मगाशी उदय सामंतजी सांगत होते की काही ना काही लोकांनी वाद तयार केला, काही कोणी प्रश्न उपस्थित केले। तर उदयजी, तुम्हाला मी सांगू इच्छितो की साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो, विश्व मराठी संमेलन असो, वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊच शकत नाही। वाद निर्माण करणं हा आपला स्थायी भाव आहे, कारण आपण संवेदनशील लोक आहोत, आपण इमोशनल लोक आहोत। त्यामुळे वाद विवाद प्रतिवाद हा झालाच पाहिजे, यातनंच खऱ्या अर्थानं मंथन होऊ शकतं। आणि हे मी म्हणत नाही, एक कुवलय माला नावाचं 8व्या शतकात लिहिलेलं पुस्तक आहे। या पुस्तकामध्ये 8व्या शतकामध्ये मराठी माणसाचे वेगवेगळे गुण आणि काही अवगुण देखील सांगितलेले आहेत। आणि त्यातलं एक त्यांनी जो चॅप्टर तयार केलेला आहे तो कलहशील अशा प्रकारचा त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेला आहे। आणि मराठी माणसाला कलह करायला देखील आवडतो असं 8व्या शतकात त्यांनी लिहून ठेवलेलं आहे। त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका, अशा प्रकारचे संमेलन आपण करत राहायचे। कोणी नावं ठेवतं, कोणी चांगलं म्हणतं, त्यातनंच चांगलं मंथन होतं आणि अजून चांगलं करण्याची शक्ती आणि बुद्धी आपल्याला मिळत असते। म्हणून मी तुमचं आणि मराठी भाषा विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही खऱ्या अर्थानं हे संमेलन वैश्विक अशा दर्जाचं या ठिकाणी केलेलं आहे। जगाच्या पाठीवर एकही देश असा नाही जिथे माझा मराठी माणूस पोचलेला नाही। आम्ही जगभरात कुठेही जातो तर मराठी माणसं आमच्या स्वागताला तिथे असतात।